वाळवा तालुक्यातील कुरळप इथल्या गावंधरी मळ्यामध्ये बिबट्यानं सोमवारी पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घातला। या हल्ल्यामध्ये शेतकरी सुभाष बाळासाहेब पाटील यांच्या 2 लहान करड्यांचा जागीच मृत्यू झालाय। आणखी एक करडू गंभीर जखमी झाले। या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आणि वन विभागानं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। मिळालेल्या माहितीनुसार सुभाष पाटील यांचं घर गावाच्या जवळ असून त्यांच्या शेजारीच शेळ्यांचं शेड आहे। त्यांच्याकडे 6 शेळ्यांचं संगोपन केलं जातं। सोमवारी 16 मार्चला पहाटे सुमारे 2 वाजेच्या दरम्यान बिबट्यानं घराच्या भिंतीचा आधार घेत शेळीच्या शेडमध्ये प्रवेश केला। बिबट्यानं अत्यंत भीषण पद्धतीनं हल्ला करत एका पालव्याला दोरीसह ओढत जाळीच्या बाहेर नेले। या हल्ल्यात 4 महिन्यांची एक पाठ आणि एका पालव्याचा जागीच मृत्यू झालाय, तर आणखी एका करडाच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे। सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस येताच पाटील कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। शेती आणि पशुपालनावरती त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्यानं त्यांचं आर्थिक नुकसान झालंय। आज सकाळी शेजारील शेतकरी मारुती वसंतराव पाटील हे उसाच्या शेतामध्ये वैरण काढण्यासाठी गेले तेव्हा त्यांना जवळच बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला। सावधगिरी बाळगत त्यांनी तिथनं तातडीनं पळ काढल्यानं अनर्थ टळला। पण यामुळे कुरळप गावंधरी मळा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालंय आणि भीतीचं वातावरण पसरलंय। माझं नाव सुभाष बाळासाहेब पाटील। आम्ही तर गावाची दर राहतो। आज पाटीच्या दरम्यान आमच्या 2 पालवी बिबट्यानं खाल्ली होती। बिबट्याचा बंदोबस्त बघायला करावा। मी शेतकरी आहे। आम्ही शेती आणि या जोडधंद्यावर आमचं चालतंय सगळं। आमचं आता आर्थिक नुकसान झालं, त्याच्यामुळे बघाने याचा बिबट्याचा बंदोबस्त करावा। ते आता वन विभागाला आम्ही फोन केला आहे की माणसं आता येऊन त्याचा पंचनामा करणार आहेत, करून त्याचं काय आम्हाला आर्थिक मदत करावी सरकारनं। ते लहान मुलं बी आहे, ते इथं वस्ती बी आहे, गावा शेजारी आम्ही राहतो। लहान मुलं आहेत, ते आमच्या घरात बी मुलं आहेत 2। बिबट्याचा आता धोका जास्तच वाढलेला आहे, बंदोबस्त करावा।